शिवांजली डान्स अकॅडमी आयोजित नृत्योत्सव 2026 या राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय नृत्य स्पर्धेचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा आज पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम इथं उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेचं 5वं वर्ष असून देशभरातील शास्त्रीय नृत्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। नृत्योत्सव ही संकल्पना शिवांजली डान्स अकॅडमीच्या संस्थापिका गुरु अनुजा बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली असून शास्त्रीय नृत्य कलेच्या जतन संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे। स्पर्धेचं मार्केटिंग आणि सोशल मीडिया व्यवस्थापन गुरु अनुजा बाठे यांनी स्वतः सांभाळलं असून त्यांच्या सहकारी सौ योगिनी जोशी यांनी कम्युनिकेशन आणि रजिस्ट्रेशनची जबाबदारी प्रभावीपणे पार पडली आहे। दोन 2022 मध्ये अवघ्या 75 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या स्पर्धेनं अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवला असून यंदा 400 ते 500 स्पर्धकांचा सहभाग नोंदवला गेलाय। कथक आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य शैलींसाठी आयोजित या स्पर्धेत अकोला, नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई, गोवा, लखनौ आणि कर्नाटक येथील स्पर्धक सहभागी झालेत। नृत्योत्सव 2026 साठी कथक विभागासाठी गुरु रेणुका टिकारे तर भरतनाट्यम विभागासाठी श्री गौतम मराठे परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतात। त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा लाभली आहे। 26 ते 29 एप्रिल दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम इथं ही स्पर्धा रंगणार असून 30 एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर इथं भव्य पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे। शास्त्रीय नृत्य कलेला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा नृत्योत्सव हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून भारतीय सांस्कृतिक परंपरेचा उत्सव असल्याची भावना मीडिया वर्ल्ड सोबत बोलताना आयोजकांनी व्यक्त केली। नमस्कार, मी रेणुका टिकारे केळकर। शिवांजली अकॅडमी प्रस्तुत नृत्योत्सवात मी इकडे परीक्षक म्हणून आलेली आहे। इकडे मी दुसरं वर्ष आहे माझं हे आणि इकडे आता हे त्यांचं 5वं वर्ष आहे। यावर्षी जवळजवळ 500हून अधिक विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतलेला आहे, कथक भरतनाट्यम दोन्ही मिळून। आणि मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की अशा स्पर्धा आयोजित करणं, कारण आता असं होतंय की वेगवेगळ्या भागांमध्ये खूप मुली अशा कलेचा अभ्यास करतायत आणि कलेच्या प्रचार प्रसारासाठी ह्या अशा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागात कोण काय काय काम करतंय हे या निमित्ताने लक्षात येतं। मुलींमध्ये एक आपण म्हणतो ना हेल्दी कॉम्पिटिशन सुद्धा राहते की आपण अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे स्वतःमध्ये। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या शास्त्रीय नृत्य कला या संस्कृती जपण्यासाठी किती महत्वाच्या आहेत। त्यामुळे अनुजाताई खूपच मोठं काम करतायत, कारण एका छताखाली जवळजवळ 500हून अधिक नृत्यकला शिकणाऱ्या मुलींना आणणं ही सोपी गोष्ट नाहीये। आणि यामुळे नक्कीच आपली आत्ताची पिढी तर आहेच, पण भावी पिढी सुद्धा नक्की म्हणजे घरोघरी कलाकार असतील असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे त्यांनी मला इथे संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि असेच खूप कलाकार घडत राहावोत हीच मी आशा व्यक्त करते। धन्यवाद। मी योगिनी जोशी, शिवांजली डान्स अकॅडमीची कोऑर्डिनेटर आहे मी आणि आमची अकॅडमी 17 वर्ष झाले स्थापन झाली आहे आणि आम्ही गेली 5 वर्ष नृत्योत्सव नावाची ही कॉम्पिटिशन स्टार्ट केली आहे आणि म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधले पार्टिसिपंट ह्याच्यामध्ये
पार्टिसिपेट करतात. कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन स्टाईल आम्ही चूज केल्या आहे त्याच्यासाठी. नमस्कार, मी अनुजा बाठे, शिवांजली डान्स अकॅडमीची संचालिका. सो नृत्योत्सवा 2026 आता आम्ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतोय. वर्ल्ड इंटरनॅशनल डान्स डे निमित्त आम्ही ही ऑर्गनाईज करतो दरवर्षी. यावर्षी हे 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी आम्हाला खूप छान प्रतिसाद लोकांकडून मिळाला आहे. ऑल ओव्हर इंडियामधून मिळालेला आहे. भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्यांगनांना एक वेगळा एक्सप्लोजर त्यांना मिळावं यासाठी मी ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करते. कारण की आमच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध नव्हत्या आणि तेच समजून मी आणि माझ्या टीमनी ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्याचा निर्णय घेतला आणि 25 ते 30 तारखेपर्यंत ही कॉम्पिटिशन आयोजित करणार आहोत पुणे घुले रोड येथे. आणि शेवटचं जे फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे ते बालगंधर्व रंगमंदिर इथे होणार आहे. आणि 700 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स यावेळेस आहेत. पहिल्या वर्षी जसं की आम्ही एकच दिवस आम्हाला रिस्पॉन्स मिळाला तर तेवढा दिवस आम्ही केले आणि यावर्षी आता सांगायला खूप आनंद होतोय की 5 दिवस आम्ही ही कॉम्पिटिशन भरवतोय. एवढा छान प्रतिसाद तुम्ही दिला आहे. थँक्यू सो मच.